मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडत असेल की इंडेक्समध्ये स्टॉकचं किती वेट आहे आणि आपण त्याला कुठे आणि कसं पाहू शकतो. आज त्या संदर्भातच मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणलेला आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, इथे निफ्टी indices.com तुम्ही टाईप केलं गुगलला तर तुम्हाला पहिलीच विंडो इथे पाहायला भेटते आणि त्यावर कधी तुम्ही इथे क्लिक केलं तर या प्रकारची पॉपअप होऊन होमपेज इथे ओपन होतं. आता हे होमपेज आहे ना मित्रांनो, NSEचं आहे, म्हणजे आपल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं आहे. या ठिकाणी आपण थोडंसं स्क्रोल केलं आणि स्क्रोल केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला एक राऊंडमध्ये एक छान असं ग्राफिक पाहायला मिळतं आणि त्या ग्राफिक्समध्ये आपल्याला इथे सर्व सेक्टर पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता ऑरेंजमध्ये ते दिलेले आहे. ब्रॉडर मार्केट मधले निफ्टी 50 आहे, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी 100 आहे, निफ्टी मिड कॅप 50 आहे, निफ्टी 500 आहे, अजून भरपूर आहे. त्यानंतर निफ्टी ऑटो आहे, निफ्टी बँक आहे, सेक्टर वाईज असं भरपूर इथे इन्फॉर्मेशन मिळते. आता हे पाहणं का गरजेचं आहे सर्वात महत्वाचं. तुम्ही कधी टेलिग्रामला जॉईन असणार आहे किंवा तुम्ही व्हिडिओ पाहतात आपले तर तुम्हाला माहिती असेल आपण कधी निफ्टी बँक निफ्टी किंवा कोणत्याही इंडेक्सला ट्रेड करत असतो मित्रांनो, तर तो कशाच्या बेसवर रन करणार हे आपल्याला कसं काय माहिती. त्यामध्ये कोणते स्टॉकचं वेट जे असते की त्या स्टॉकमध्ये बाईंग किंवा सेलिंग आल्यानंतर इंडेक्स त्याप्रमाणे रिॲक्शन देणार आहे. तर हेच आपल्याला इथून माहिती पडणार आहे. त्यासाठी काय करायचं आपल्याला, एक कधी आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहायला गेलो तर आपण एक एक्झाम्पल म्हणून इथे निफ्टी बँकवर क्लिक करतो. निफ्टी बँकवर क्लिक केल्यानंतर हे पेज रिफ्रेश होऊन या प्रकारे आपल्या समोर आलेलं आहे. इथे काही बेसिक माहिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. त्यानंतर निफ्टी बँक मधले गेनर कोणते होते आणि लुझर कोणते होते ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि खाली आल्यानंतर हे पहा, हे सर्वात इंटरेस्टिंग आहे. निफ्टी बँक मध्ये सर्वात जास्ती वेटेज कोणाचं आहे तर HDFC बँक. किती वेटेज आहे 29.42. ICICIचं वेटेज किती मित्रांनो 23.33. मग आता मला तर एक समजलं की या दोन्हींचंच कधी मी वेटेज कॅल्क्युलेट केलं तर हे 50%च्या वर आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त इतर स्टॉक कधी निगेटिव्ह राहिले आणि हे दोन्ही स्टॉक कधी बुलिश राहिले तरी मार्केट साइडवेज राहणार आहे. का राहणार आहे? बिकॉज ऑफ यांचं वेट सर्वात जास्ती, म्हणजे 100% आपण याला कधी कॅल्क्युलेट केलं तर ह्या दोन बँकांमध्ये एवढी स्ट्रेंथ आहे की ते बँक निफ्टीला त्यांच्या डायरेक्शन मध्ये मुवमेंट देऊ शकतात. त्यानंतर कोणती बँक आहे? ऍक्सिस बँक आहे. त्यानंतर सर्वात जास्ती वेटेज असलेली SBI आणि कोटक आहे. तर कधी ह्या तुम्ही 5 बँका तुमच्या चार्टवर लावून ठेवला आणि याच्यापैकी 3 बँका सुद्धा एका दिशेला म्हणजे HDFC आणि ICICI बरोबर ह्या 3 बँकांपैकी एक बँक सिमिलर दिशेला ट्रॅव्हल करत असेल, म्हणजे HDFC वर जाते, ICICI वर जाते, त्याबरोबर ऍक्सिस सुद्धा वर जाते, तर तुम्हाला बँक निफ्टी मध्ये स्ट्रेंथ दिसते. मग तशा टायमाला तुम्हाला काय करायचं? सपोर्टला बाय करायचं मित्रांनो. अशा टायमाला आपल्याला सपोर्टला आपण बाय करू शकतो, कारण 3 हेवी बँका वरच्या साईडला जात आहे. कधी 4 बँका वरच्या साईडला जात आहे तर इथे सुद्धा तुम्ही सिमिलर स्ट्रॅटर्जी यूज करू शकतात. त्या टायमाला जे ब्रेकआउट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये होताना दिसेल ना त्याला तुम्ही जेन्युइन मानू शकता, कारण त्या ब्रेकआउटला ताकद देणाऱ्या बँक कोणत्या आहे आणि त्या बँक त्या दिशेला जात आहे का, म्हणजे इंडेक्स बरोबर त्याला ताकद देणाऱ्या बँकांचं पण डायरेक्शन सेम डायरेक्शनला असेल तर या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये स्ट्रेंथ पाहायला मिळते. याच्या उलट निगेटिव्हला पण तुम्ही सिमिलर कॅल्क्युलेट करू शकतात. तर हेवी बँक आपल्याला इथे बँक निफ्टी ट्रेड करताना आपल्या चार्टवर लावायच्या आहे आणि त्यांचं डायरेक्शन सुद्धा मॉनिटर करायचं. सर्वात पहिले तर HDFC आणि ICICI तुम्हाला मस्त आहे की त्यांचं 50+ इथे वेटेज आपल्याला पाहायला मिळतं. किती एका क्लिकवर आपल्याला माहिती पडलं आणि आता आपण बँक निफ्टीचं एक डायरेक्शन पकडू शकतो. आता हे डायरेक्शन चार्टवर कसं पाहायचं कधी शिकायचं असेल मित्रांनो तर #मराठी मनी नेक्स्ट पार्ट म्हणून कमेंट करा, मी याबद्दल डिटेल माहिती देणार आहे. आता हे तर आपण बँक निफ्टीच्या रिगार्डिंग पाहिलं, आता आपण निफ्टीच्या रिगार्डिंग पाहूयात. इथे परत आपण होम पेजवर आलो पहिले आणि इथे निफ्टी 50ला मी क्लिक केला आणि या प्रकारे इथे ही विंडो ओपन झाली मित्रांनो. परत मी स्क्रोल करत खालच्या साईडला आलो. आता खालच्या साईडला आल्यानंतर तिथे तर मला बँका दिसत होत्या, कारण बँक निफ्टीमध्ये लिमिटेड बँक आहे, पण इथे सेक्टर आहे मित्रांनो. सेक्टर कशाला म्हणतात? फायनान्स सर्व्हिस. म्हणजे फायनान्स सर्व्हिसमध्ये कोणकोणते स्टॉक आहे, ते स्टॉकला टोटल किती वेटेज आहे तर 34.11 आहे. ऑइल आणि गॅस त्याला किती वेटेज आहे? 12% आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला 12% आहे. पण आता फायनान्स आणि सर्व्हिसमध्ये कोणकोणते स्टॉक आहे त्यासाठी मला काय करायचं आहे? फायनान्स आणि सर्व्हिसवर मी इथे टॅप करेल मित्रांनो, तर या प्रकारे एक विंडो ओपन होऊन जाईल आणि तिच्यामध्ये फायनान्स सर्व्हिसमध्ये जे 34% आहे त्यापैकी तिच्यामध्ये कोणाला सर्वात जास्त वेटेज आहे तर तुम्ही पाहू शकता. इथे परत HDFC आली, ICICI ला, ऍक्सिस आली, SBI ला, बजाज फायनान्स आहे, कोटक आहे, SBI लाईफ आहे,
मेनी अदर आहे. आता हे तर मला समजलं. आता मला ऑइलमध्ये पाहिजे तर मी ऑइलला क्लिक करेल मित्रांनो. आणि इथे तुम्ही पाहू शकता रिलायन्स आहे, कोल इंडिया आहे, BPCL आहे, ONGC आहे. तर या प्रकारे आपल्याला त्या सेक्टरमध्ये कोण हेवी वेट आहे ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो. आता भरपूर आहे. तुम्ही पॉवरमध्ये कधी क्लिक केला, पॉवरमध्ये कोणकोणते 2 सेक्टर हेवीमध्ये तर NTPC आहे आणि पॉवर ग्रीड आहे मित्रांनो. आता टेक्नॉलॉजीमध्ये कोणते, आणि मी या ठिकाणी क्लिक केलं तर मला दिसतंय इन्फी आहे, TCS आहे, विप्रो आहे. तर हे सर्व कंपोनेंट आहे. आणि या कंपोनेंटला कधी तुम्ही, मी जसं बँक निफ्टीसाठी तुम्हाला सांगितलं, जे हेवी वेट कंपोनेंट आहे आणि हे लावले आणि तेव्हा तुम्हाला निफ्टीला ट्रेड करायचं, तेव्हा तुम्हाला याच्यावर फक्त एक ओव्हरलुक करून घ्यायचा आहे यामधले महत्वाचे कंपोनेंट कोणत्या दिशेला जात आहे. तर यावरनं तुम्ही ट्रेड करू शकता. याच्याबद्दल इन डिटेल माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करायचं. हा एक तुम्हाला एक रफ मी आयडिया यामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. परत आपण होम पेजवर येऊ. आणि आता कधी निफ्टी ITचं सेक्टर मी कधी क्लिक केलं की निफ्टी IT मध्ये मला ट्रेड घ्यायचंय किंवा मला निफ्टी 20 घ्यायचे, ETF घ्यायचे, तर मी कोणाला पाहून घेऊ शकतो. तर इथे जे निफ्टी IT मध्ये सर्वात महत्वाचे घटक आहे, जे स्टॉक आहे ते मला दिसतं आणि त्यांना किती वेट आहे तेही मला इथे पाहायला मिळतंय. सिमिलर आहे, इन्फी आणि TCS सर्वात हेवी आहे. म्हणजे दोन्ही मिळून 50%. दोन्ही स्टॉक कधी बुलिश आहे तर IT इंडेक्स हा बुलिश साईडला राहण्याची दाट शक्यता आहे. एक लक्षात ठेवायचं, बिगर स्टॉक कधी बुलिश असले ना तर लहान मोठे स्टॉक त्या दिशेने जातात. कारण सेक्टरचा लीडर आहे ते, सेक्टरचे लीडर म्हणतो मित्रांनो आपण त्यांना. लीडर ज्या साईडला असताना तर लहान मोठ्या कंपन्या सुद्धा हळूहळू त्या साईडला जातात. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणून मोस्टली तुम्ही पाहिलं असेल HDFC, रिलायन्स, TCS, इन्फी, असे काही ॲक्सिस बँक आहे, ICI बँक आहे, अशा काही महत्त्वाच्या स्टॉकवर जास्ती चर्चा होते. का होते याच्या रिगार्डिंग, कारण लीडर कोणत्या साईडला जातोय, लीडर ज्या साईडला जाणार आहे तर त्याचे फॉलोअर सुद्धा त्या साईडला जाण्याची शक्यता असते. तर हे तुम्हाला एक ओव्हरलुक करायचं. हे ओव्हरलुक कसं करू शकता तुम्ही, मार्केटला ट्रेड करण्याच्या आधी प्रिव्हियस एका दिवसाला संध्याकाळी बसा तुम्ही आणि संध्याकाळी हे सगळे चार्ट लावून पहा. कोण बुलिश दिसते इंडिव्हिज्युअलमध्ये, कोणाची कुठे रजिस्टन्स दिसते, कोण ब्रेकआउट लेवलला, सगळं अनालिसिस करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल एकदम परफेक्ट वर्क करताना दिसणार आहे. अधिक माहिती हवी असेल मित्रांनो तुम्हाला या संदर्भात तर तुम्हाला काय करायचं माहिती, #मराठी मनी नेक्स्ट पार्ट म्हणून कमेंट करा. कमेंट का करायला लावतो मित्रांनो, कारण कमेंट केल्यानंतर मला समजतं की तुम्हाला व्हिडिओ आवडतोय आणि याच्याबद्दल तुम्हाला इन डिटेल नॉलेज हवं आहे. तर तुम्हाला इन डिटेल मी नॉलेज द्यायला तयार आहे, पण तुमची कधी इच्छा असेल तर. नाही तर हे एक बेसिक नॉलेज आहे, तुम्ही इथे स्वतः जाऊन स्वतःही अनालिसिस करू शकता. व्हिडिओ कधी आवडत असेल आणि अशी नवनवीन प्रकारची माहिती इझिली स्वरूपात कधी तुम्हाला हवी असेल तर काय करायचं, लाईक शेअर करायचं आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.